संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती 2 दिवस पुण्यातल्या भवानी पेठेतल्या विठोबा मंदिरामध्ये मुक्कामी असते। मात्र यंदाच्या सोहळ्यामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमधला मुक्काम जो आहे तो बदलला जाणार अशा पद्धतीची चर्चा आपण पाहतो की याच मंदिरामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती मुक्कामासाठी असते। मात्र आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांच्या बैठकीमध्ये यावरती चर्चा जी आहे ती झाल्याची माहिती आहे आणि हा सोहळा जो आहे 2 दिवस ज्या खरं तर मंदिरामध्ये मुक्कामी असतो तिथली जागा जी आहे ती बदलली जाणार अशा पद्धतीची माहिती इथले देवस्थानचे अध्यक्ष आपल्या बरोबर आहेत। काय नक्की तुमच्याकडे अशा पद्धतीची चर्चा किंवा प्रस्ताव काय आलाय? आमच्याकडं कुठलाही आळंदी देवस्थान असो किंवा वारकरी संप्रदायामधले मानकरी असेल किंवा मालक 16 मालक असेल यांचा कुठलंही पत्र किंवा निवेदन आम्हाला आलेलं नाही आहे या पालखी मुक्काम हलवण्याबाबत। ही फक्त पेपरमधल्या बातमीमुळेच ही चर्चा सुरू झाली। एकीकडे देवस्थानचे अध्यक्ष असं म्हणतायत की आम्ही ज्यावेळेस देवस्थानच्या अध्यक्षांशी बोललो की अशा पद्धतीचा कोणताही निर्णय अजून झालेला नाही, फक्त प्राथमिक चर्चा झालेली आहे। चर्चा झाली पण जे निर्णय त्यांचा व्हायचा आहे, काल भावार्थ देखणे सर जे आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त आहेत त्यांनी बी सांगितलं की जे मीडियाला बातम्या येतात त्या कुणी ग्राह्य धरू नये, अफवावर विश्वास ठेवू नये। आमचा निर्णय झालेला नाही, आम्ही 13 तारखेला आमचा निर्णय कळू। तुमची नक्की काय मागणी आहे? जर अशा पद्धतीची चर्चा होत असेल तर ते योग्य आहे? आमची एकच मागणी आहे की चर्चेला कुणी जास्त थारं देऊ नये, कारण हा पालखी परंपरेचा मुक्काम हा भवानी पेठनं हलणारच नाही का, तर ही परंपरा 200-225 वर्षाची, कारण इथं आजपर्यंत कुठला अनुचित प्रकार घडत नाही। किती गर्दी होऊ दे, 2 दिवसाच्या काळात 7 ते 8 लाख लोक आम्ही सेवेकऱ्याच्या माध्यमातून आम्ही पोलिसांच्या प्रशासनाच्या सहकार्याने आम्ही व्यवस्थित पार पाडतो। त्यामुळे हे पालखी हलवायचा इथनं कुठला प्रश्नच येत नाहीये। ते असं म्हणतात की अजून निर्णय झालेला नाही, प्राथमिक चर्चा झालेली आहे। दिंडी समाजाचीच मागणी आहे की जागा अपुरी पडते, त्यामुळे कदाचित समाजाची नाहीये। दिंडी समाज टोटल आमच्या अध्यक्ष अण्णांना बोलवा, दिंडी समाजाची मागणी नाहीये। ही मागणी फक्त एखाद्या दुसऱ्या आळंदीच्या विश्वस्तांची का, तर गेल्या वर्षी ते कारण सांगतात गर्दीचं। मुख्यमंत्री फडणवीस साहेब आलते त्यावेळेस ज्यावेळेस जो गोंधळ झालाय पत्रकारांचा आणि कॅमेरामनचा, मुख्यमंत्री येणार म्हणून दिंडी समाजाची मागणी नाही कोण आता मी स्वतः शेडगेपंच मंडळी दिंडी क्रमांक 4 माऊलींच्या रथापुढं मी त्याचा अध्यक्ष आहे। त्या आमच्या माऊलींच्या रथापुढील दिंड्या आणि रथामागील दिंड्या, आता हे 1 नंबर रथाच्या मागील दिंडी आहे। कोणत्याही दिंडी समाजाची ही मागणी नाही आहे की हा मुक्काम बदली करावा। चर्चा झाली का? पण चर्चा झाली म्हणजे विश्वस्तांनी प्रस्ताव मांडला, हा दिंडी समाजाचा प्रस्ताव नाहीये। काय विश्वस्त म्हणतात की दिंडी समाजाचीच मागणी आहे जागा? दिंडी समाजाची मागणी नाही, विश्वस्तांनी प्रस्ताव मांडला, त्याला काही दिंड्यांनी मुकसंमती दिली, काही दिंड्यांनी तटस्थ भूमिका घेतली। पुणे परिसरातले जेवढ्या दिंड्या आहेत त्यांनी तटस्थ भूमिका घेतली, याच्यावर चर्चा फक्त झालेली आहे। आणि ते म्हणले की आपण निर्णय वद्यवारीला आळंदीच्या दिवशी, आळंदीत एकादशीच्या दिवशी घेऊ। काय तुमची मागणी आहे? इथला मुक्काम हलवलं पाहिजे किंवा जागा अपुरी पडते? नाही हलवलं पाहिजे। अहो, ज्या वेळेस पालखी सोहळा सुरू झाला 1832 पासून इथं परंपरा आहे। या नाना भवानी रास्ता गणेशपेठ हा जो सगळा आजूबाजूचा परिसर आहे, व्यापारी मंडळं, व्यापारी मोठमोठे व्यापारी, ह्या सगळ्यांची अशी एक नाळ जुळलेली आहे की पालखी यायची असेल तर 15 दिवस हे आम्ही सगळे कामाला लागतो। व्यापाऱ्यांचे सगळे मोठमोठे गोडाऊन खाली करून देतो, लोकांच्या वारकऱ्यांची सोय करतो, वाड्यामध्ये वारकरी जेवायला जातात। आणि ही सगळी अशी जी परंपरा खंडित होऊ नये म्हणून मुक्काम इथं राहील। हो, इथेच राहायला पाहिजे। जे काय अडचणी आहेत ते आम्ही शासन पुणे महानगरपालिका यांच्या सहकार्याने ज्या अडचणी आहेत त्या आम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न चालू। पालखीचा मुक्काम इथंच असतो, कारण त्याचं तुकाराम महाराजांची कीर्तनं या ठिकाणी झालेली आहेत, त्यांची सासरवडी या ठिकाणी जवळच होती। ते अंगडशा बाबा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, त्यामुळे साहजिकच त्यांना जे काही जाणवलं आहे तेव्हापासून ही पालखी त्यामुळे इथे उतरते। तुम्ही सगळे इथं दरवर्षी? हो, सर्व तयारी करत असतो आणि जवळ 350 वर्षी परंपरा आहे। ही परंपरा अखंडित कोणी करू शकत नाही। मी खरं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मंदिरामध्ये महिला ज्या आहेत त्या पालखीचे सेवेकरी म्हणून पालखी आल्याचे खरं तर 2 दिवस आणि त्याआधी आठवडाभर पूर्ण तयारी करत असतात। इथले सेवेकरी आपल्याबरोबर आहेत। इथला पालखीचा मुक्काम बदलला जाणार अशी चर्चा आहे, काय वाटतं तुम्हाला? सेवेकरी म्हणून अनेक वर्षांपासून तुम्ही मंदिरामध्ये काम करता। नाही, आम्हाला असं वाटत नाही की इथून हलवावं म्हणून। नाही, आम्हाला इथंच पाहिजे, कारण इथं नावच तसं आहे ते पालखी विठोबा चौक, इथंच पालखी येते। आमचं लग्न होऊन 40 वर्ष झालं, त्याच्या आधीपासून बघतोय आम्ही की इथं एवढं की असं कधी झालंच नाही वारकऱ्यांबद्दल इतक्या, म्हणजे या परिसरात कुठंच नाही असं मुक्काम इथंच पाहिजे। हो, इथेच हवा आहे। पालखी विठोबा मंदिरमध्येच पालखींचा मुक्काम हवा आहे, माऊलींच्या पालखीचा। 350 वर्ष झालेली आहेत, तो इथंच मुक्काम असतो आणि तो इथे नियोजन करणार
हो नियोजन पूर्ण करणार आणि करत आलेलो आहोत आणि इथून पुढेही करणार आहोत. आम्ही सगळी सेवा त्यांची नाही का करतोच आहे, परमिशन करून घेतोय आम्ही नेहमी. माझ्या लग्नाला आता 40 वर्ष झाले. ती परंपरा मी आतापर्यंत जोपासली आणि त्यात खंड पडून नाही देणार. किती वर्षांपासून राहता इथे? पण मी वय 30 वर्ष झाले इथे, 50 वर्षे लग्नाला झाले. हा तेव्हापासून पालखी इथे बघितली. सेवेकरी म्हणून पण असते इथे. हो सेवेकरी. आता काही इथलं मुक्काम बदललं पाहिजे अशी काही चर्चा काय नाही, अजिबात नाही. आपण पाहतोय की या सगळ्या महिला सेवेकरी असतील किंवा या सगळ्या इथल्या स्थानिक प्रतिनिधींची मागणी आहे की जो पालखीचा मुक्काम पुण्यातल्या भवानी पेठेतल्या विठोबा मंदिरामध्ये असतो तो मुक्काम परंपरेप्रमाणे याच मंदिरामध्ये व्हावा अशी मागणी आपण पाहतो की स्थानिकांनी केल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन सुशांत सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.